पिलिका देवी यात्रोत्सवाला सुरुवात। देऊर गावात चैतन्याचे वातावरण, दुकाने थाटलीत। उत्साहाने ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे ग्रामदैवत पिलिका देवीच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून उत्साहात सुरुवात झाली। पहाटे ग्रामदैवत पिलिका देवी मूर्तीचे विधिवत पूजन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले। मंदिरावर मांडव टाकण्यात आला आहे। ग्रामस्थांनी देवीची पूजा करून नारळ अर्पण केले। दरम्यान मंगळवारी दुपारी 4 वाजता तगतरावाची मिरवणूक वाजत गाजत गावातून काढण्यात आली। यात देवीच्या मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। पिलिका देवीचा यात्रोत्सव मोहिनी एकादशी रविवारपासून सुरू होणार होता, मात्र लोकसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस पुढे ढकलण्यात आलाय। पिलिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली। यात्रोत्सवानिमित्त विविध समाज प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। बुधवारी कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून यात्रोत्सवात विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत। मनोरंजनासाठी पाळणे दाखल झाले आहेत। यात्रोत्सवासाठी सरपंच भाऊसाहेब देवरे, उपसरपंच धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज देवरे, आशाबाई देवरे, नवल देवरे, कैलास नेरकर, शांताबाई शिंदे, प्रणिता देवरे, देवीदास गायकवाड, प्रदीप साळुंखे, आशाबाई देवरे, रेखाबाई सूर्यवंशी, रेखाबाई देवरे, ललिता पवार, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बोरसे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश देवरे, अशोक ठाकूर, हेमराज देवरे, बापू बोडरे आदी परिश्रम घेत आहेत। सरपंच भाऊसाहेब गुलाबराव देवरे, देऊर बुद्रुक, तालुका जिल्हा धुळे। आज आमच्या इथं पिलिका देवीची यात्रोत्सव चालू झाला। पिलिका देवीची यात्रा ही खूप जुन्या काळापासून चालू आहे। जेव्हापासून गाव इथं म्हणजे वसलं त्यावेळेसपासून देवीचं पण आम्ही जनउद्धार करून तिचा जो पण काही यात्रा उत्सव आहे तो अगदी जोरात करतो। आणि त्यातल्या त्यात यावर्षी तर आम्हाला इतका बेस्ट चान्स मिळाला, तर पिलिका देवीची सेवा करण्यासाठी जवळजवळ आमचं पूर्ण गाव सज्ज आहे। म्हणजे इथं असा दुधाभाव नाही आहे की जातीचा समाजाचा काही एक नाही। इथं एकदम चांगल्या एकोपाने आम्ही देवीची मुलाखत घेतो आहोत। आणि देवीसाठी जी यात्रेचा कार्यक्रम चालू आहे तो अगदी चांगल्या पद्धतीने जवळजवळ या वर्षी म्हणजे आमच्या इथं समजा दुकानं असतील किंवा कटलरीवाले, काही साहित्यवाले, पालखीवाले असतील किंवा ते लहान मुलांसाठी काही खेळणेवाले असतील, खूप मोठ्या पद्धतीने गर्दी आहे। आणि देवीची एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही काल पण पूजा केली, आज पण पूजा करून आज सुरुवात केली यात्रेला। आज आत्ता नेमकं 4 वाजेला आम्ही म्हणजे दरवर्षी 2 वेळेस तमाशा असतो। पहिल्या दिवशी पण असतो आणि दुसऱ्या दिवशी पण। आज पहिला दिवस आहे तरी आज रविभाऊ आजळकर यांचा तमाशा आहे। परत उद्या सकाळी 7:30-8 वाजेपासून कुस्तींचा प्रोग्राम दुपारपर्यंत 12-1 वाजेपर्यंत आणि परत अजून दुपारून 3 वाजेनंतर तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कुस्तींचा प्रोग्राम आहे 2 वेळेस। आणि परत संध्याकाळी योगिता राणी आंबळेकर यांचा तमाशा आहे। त्या जवळजवळ आमचा जो परिसर आहे नांद्र, उबल, लोगल, लोणखेडी, लहान देऊर, मजदी, ककानी, बडगाव अशा पद्धतीने परिसरातील बहुसंख्य लोक यात्रेसाठी येतात आणि यात्रेचा आनंद घेतात।